नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला विक्रम असताना जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याचा परतावा अपुरा. एकंदरीतच कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळपासूनच कांदा लिलावासाठी ट्रॅक्टरच्या रांगा लागतात. व्यापारी जेव्हा बोली लावतात तेव्हा दराचा आकडा पुकारला जातो. दर एकूण शेतकऱ्यांचा चेहरा पुरता पडतो, कारण कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 500 ते 1200 रुपये भाव सांगितला जातो. कष्ट करून कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तेव्हा उमटतात केवळ वेदना. यंदा लाल कांद्याला खरीप हंगामी अस्मानी संकटामुळे कोलमडल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. लागवडीनंतर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कांद्याच्या पिकात पाणी साचले होते. त्याचा परिणाम असा झाला की जिथे एकरी 100 ते 150 क्विंटल कांदा निघायचा तिथे आज केवळ 50 ते 60 क्विंटलच हाती लागत आहे. उत्पन्नात 40% घट झाली. बिघ्यात 2 ट्रॉली कांदा निघायचे, पण आता ट्रॉलीभर सुद्धा माल निघायला नाही. कमीत कमी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडले पाहिजे, अशी हताश प्रतिक्रिया वाकी तालुका चांदवड येथील शेतकरी चांगदेव गोराडे यांनी दिली आहे. एकंदरीतच शेतकरी म्हणतात, सरकारने किमान 1,000 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान द्यावे. कांदा निर्यात कुठलेही अडमुठे निर्बंध लादू नयेत, जेणेकरून जागतिक बाजारात कांद्याला उठाव कायम राहील. मंजुरी, खते आणि औषधाच्या किमतीवर सरकारने नियंत्रण नाही, मग किमान कांद्याला 2,000 रुपये दर मिळवून देण्यात सरकारने पुढाकार घ्यावा. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय महाराष्ट्र. भेटूया पुढे. तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र. धन्यवाद.